नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी. मी प्रफुल्ल साठे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. एक मोठी आणि महत्त्वाची बातमी वाशिम जिल्ह्यातून समोर येत आहे. वाशिम मध्ये आज मातंग समाजाच्या वतीने एक भव्य आणि ऐतिहासिक आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार तातडीने उपवर्गीकरण लागू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हा एल्गार पुकारण्यात आला होता. दिनांक 23 जून 2026 रोजी वाशिम जिल्ह्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने या भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात जिल्ह्यातील विविध तालुक्यामधून समाज बांधव अत्यंत मोठ्या संख्येने आणि शिस्तीने सहभागी झाले होते. हातामध्ये पिवळ्या रंगाचे झेंडे, महापुरुषांच्या प्रतिमा आणि जय लहुजी अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. अनुसूचित जातीमधील जे घटक अजूनही मागास आणि उपेक्षित आहेत त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा यासाठी आरक्षणातील उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे. अनेक वर्षापासून समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात हा एल्गार आणि आक्रोश असल्याचं आंदोलक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं. या मोर्चा दरम्यान समाजातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. उपवर्गीकरणामुळे समाजातील वंचित घटकांना शैक्षणिक, सामाजिक आणि रोजगाराच्या संधीमध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून मातंग समाजाला न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या मोर्चामध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता. उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होईपर्यंत हा संघर्ष असाच सुरू ठेवण्याचा निर्धारही आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला. तर हा होता वाशिम मधील मातंग समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा. या महामोर्चात जो मातंग समाजाचा, सकल मातंग समाजाचा मोर्चा आहे, त्याच्यातून आपल्याला सरकारकडून काय अपेक्षा हीच आहे. गेल्या 40 ते 50 वर्षांपासून बाबासाहेब गोपले, मधुकररावजी कांबळे साहेब जी मागणी करत आहे. बाबासाहेब गोपले यांनी तर आपलं पूर्ण हयात या आरक्षणाच्या लढ्यामध्ये गमावलेली आहे. त्यांचे मुलं सुद्धा यांच्यामध्ये गमावलेली आहे. गेल्या 40 ते 50 वर्षापासून अनेक लोकांनी याच्याचा संघर्ष केला. आता हे लोक म्हणजे म्हातारे दिशेने वळत आहेत. तर या लोकांनी जो संघर्ष केला त्याचा संघर्ष समोरच्या मुलाबाळांना व्हावा या उद्देशाने 20 मे 2025 रोजी आझाद मैदान या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेब, त्या ठिकाणी सर्व आमचे मातंग समाजाचे नेते होते. विष्णुभाऊ कसबे होते, आमचे सचिन भाऊ साठे, असे सर्व समाजाचे नेते. त्यांच्या समोर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलं होतं. आरक्षणाचा मुद्दा आम्ही त्वरित मान्य करू, परंतु अद्यापही 1 वर्ष उलटलं तरी मान्य नाही केला. या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला त्या आश्वासनाचं त्यांना आठवण करून द्यायची आहे. आणि गेल्या 40 ते 50 वर्षापासून त्यासोबतच अनेक लोकांनी संघर्ष केला, अनेक लोक शहीद झाले. त्यांना समर्पित करून मातंग समाजाला अवघडनुसार आरक्षणाचा लाभ मिळावा आणि जे आश्वासन दिलं होते ती पूर्तता करावी अशी आमची या ठिकाणी अग्रहाची भूमिका आहे. आरक्षण वर्गीकरण